नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कोपरखैरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणावर 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं हल्ला चढवला। प्रेमसंबंधातील वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून या घटनेनं परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। जखमी तरुणाचं नाव समीप शरीफ अहमद, वय वर्ष 23 असं आहे। तो कोपरखैरणे सेक्टर 20 मधील ए झोन सलूनमध्ये काम करतो। समीपची महिला सहकार्याशी तो नियमित चॅटिंग करत होता। त्याची माहिती त्या मुलीच्या प्रियकर अरबाजला मिळाली। सुरुवातीला फोनवरून वाद झाला, शिवीगाळ झाली आणि नंतर समीपनं माफी मागून विषय मिटवला। मात्र अरबाजनं राग कायम ठेवला। यानंतर अरबाजनं समीपला अनेक वेळा फोन करत धमकावलं। अखेर त्याने 6 ते 7 साथीदारांना सोबत घेत समीपला गाठलं। सुरुवातीला मारहाण केली आणि नंतर कोयत्यानं दुखापत केली। समीप खाली कोसळला। त्याच्या डोक्याला 5 टाके पडले असून सध्या तो उपचार घेतोय। ही घटना घडताच समीपनं थेट पोलिसात धाव घेतली। कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अरबाज आणि त्याच्या 6 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। विशेष म्हणजे गेल्या 20 दिवसात कोपरखैरणे परिसरात अशा 2 घटना घडल्यात। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला असून वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शहरात गुन्हेगारी टोळ्यांची वाढती दहशत आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।